हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाश्री आणि मला सांगायला खूप छान वाटतंय की आज माझा वाढदिवस आहे, माझा बर्थडे आहे आणि तोही 30th बर्थडे आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे, मला खूप छान वाटते. पण तो मी सेलिब्रेट करायला कुठे आलेली माहिती आहे? स्काय विलाज रिसॉर्ट, जो खूप अमेझिंग आहे, खूप भारी आहे. म्हणजे माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकतात. खूपच असं भारी असं मस्त असं लोकेशन आहे. हा एंट्रन्स आहे आणि इथून आत आल्या आल्या आपल्याला लगेचच असा हा अमेझिंग व्ह्यू दिसतो, जो जस्ट वाव आहे. रात्रीची मस्त लाइटिंग आहे इथे आणि थंड वातावरण आहे. छान स्विमिंग पूल आहे. हे स्काय विलाज आहेत. इथून आपल्याला लेक व्ह्यू दिसतो, जो लोणावळ्याचा लेक आहे त्याचा व्ह्यू दिसतो. आणि हे जे खाली आहे तिथून आपल्याला पूल व्ह्यू दिसतो. ऍक्च्युली मला ना हा वरचाच विला हवा होता, पण हे हाऊसफुल होतं आणि ऑनलाईन बुकिंग पण मिळालं नाही, त्याच्यामुळे हा खालचा विला आम्ही घेतलेला आहे. मला माहिती आहे तुम्ही विला आतमधून बघण्यासाठी खूप उत्सुक आहात. आता मी तुम्हाला माझी रूम दाखवते कशी आहे. जस्ट वेट. अँड दिस इज माय विला. रोज विला नाव आहे आमच्या विलाचं. वर एक रूम आहे आणि खाली एक मोठा रूम आहे. चला तर मग आता आपण आत जाऊया. ठँग टँग. सो दिस इज आवर रूम. सॉरी, थोडासा मेस आहे कारण काल आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला. मस्त स्पेशियस रूम आहे, छान. आणि हा एक जो व्ह्यू आहे तो खूप अमेझिंग आहे. म्हणजे सकाळ सकाळ पडदा उघडल्या समोरच आपल्याला मस्तपैकी पूल दिसतो. त्याच्यामुळे छान, नदी नाही पण तरीही प्रसन्न वाटतं थोडंसं. टीव्ही आहे, मस्तपैकी सॉंग लावून आम्ही सेलिब्रेट केला बर्थडे. बरं, हे एक वॉर्डरोब आहे. ह्याच्यात त्यांनी 2 बाथकोट दिलेले आहेत. आणि हा एक फ्रीज आहे छोटूसा क्यूटचा. ह्याच्यात मी माझे बर्थडे केक ठेवलेले आहे, ते पण 2 जे मी जाताना घेऊन जाणार आहे. आणि यांनी चहा देऊन खरंच खूप पुण्याचं काम केलंय माझ्यासाठी, कारण चहा इज माय फेवरेट. चहाला वेळ नसते आणि वेळेला मात्र चहा लागतोच, तर या वाक्यासाठी मला एक शाबासकी. बरं, गुड मॉर्निंग आणि थँक्यू सो मच. तुम्ही मला वाढदिवसाच्या खूप छान छान शुभेच्छा दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. नाव आय विल शो यू द वॉशरूम. सो दिस इज वॉशरूम. हा बाथटब आहे, ज्याच्यात ऍक्च्युली मी तरी अख्खी मावत नाहीये. खूप छोटा त्यांनी दिलेला आहे आणि इथे पडदा पण मिसिंग आहे. बस, बाकी सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या समोर प्रकट झालेली आहे सेल्फीच्या आणि पाऊचच्या स्वरूपात. नाव लेट्स गो आउटसाइड. बरं, बाहेर यांनी असे 2 विंडो दिलेल्या आहेत, जिथून सनलाईट आत येतो आणि छान असं दृश्य दिसतं. ही बघा, ही दुसरी विंडो. आणि ही जी शिडी दिसते ना, बरं, वर एक छान असा रूम आहे. ह्या रूम साठी मी हा विला घेतलेला आहे. आणि हे मस्त असं एक हॉलिवूडचं घर वाटतं, त्याच्यामुळे ट्री हाऊस टाईप यांनी बनवलेलं आहे. ही शिडी अशी वर सोडून आल्या, वर सुद्धा एक बेड आहे. आणि हा पडदा उघडल्या मॉर्निंगला असं छान असं व्ह्यू दिसतो. आणि विंडो उघडल्या समोरच हे दृश्य दिसतं. स्विमिंग पूल दिसतो, लोणावळ्याचा हा निसर्ग दिसतो. छान असा वारा हा मस्त येतो विंडो मधून. छान प्रसन्न वाटतं. ऍक्च्युली ना, तुम्ही विचार करत असाल की मी आत आले तेव्हा काळोख होता आणि आल्यावर लगेच दिवस कसं झालाय, सकाळ कशी झाली. तर म्हणजे काल मी रात्री तो बाहेरचा व्हिडिओ बनवलेला आणि कसं त्याच्यामुळे घरात एवढा, म्हणजे आमच्या विलामध्ये एवढा चांगला असं सनलाईट नव्हता, तर तुम्हाला एवढं क्लिअर कळलं नसतं काय कसं आहे. त्याच्यामुळे मी डे लाईट मध्ये इनसाइड व्हिडिओ बनवला. बरं, जेव्हा खरंच सांगते, बर्थडेला खूप जास्त मज्जा केली आहे. हा, आणि ह्यांनी ना ह्यांच्याकडून मला कॉम्प्लिमेंटरी केक सुद्धा दिलेला, जो खूप छान होता. आणि सनीने पण केक जाऊन आणला विकत, त्यामुळे माझे 2 केक कट झाले काल. ब्रेकफास्ट आत्ताच मी करून आले. ब्रेकफास्टला सुद्धा यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. आणि काल डिनर पण यांच्याचकडून होतं. बुफे सिस्टीम असते,
जे खूप छान होतं, जेवण मस्त होतं. पूलमध्ये मी गेले नाही कारण इथे खूप थंडी आहे आणि पाणी खूप जास्त थंड आहे, त्याच्यामुळे पूलमध्ये मी काही गेले नाही. तर मी म्हणेन एकदा ट्राय करा तुम्ही, हे लोकेशन खूप मस्त आहे. स्काय विलास. मी ॲड्रेस डिटेल्स, बाकीच्या काही डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. तर बघा, ट्राय करा. ओके फाईन, बाय. बाय द वे मी माझे बड्डे पोस्ट पण टाकते, तेही बघा. बाय बाय, सी यू, टेक केअर. असंच एखाद्या नवीन लोकेशनवर पुन्हा भेटूयात. बरं, माझा बड्डे इथे खूप छान सेलिब्रेट झाला आणि सनी काल माझ्यासाठी सिंगर बनलेला. त्याने कराओकेवर माझ्यासाठी खूप छान छान गाणी गायली आणि आम्ही दोघांनी खूप मस्त असं टाइम स्पेंड केला. आता एवढ्या लांब खर्च करून आलोय म्हटल्यावर मी मस्तपैकी आठवड्याभराचा तरी सोशल मीडियासाठी फोटोज आणि रील्सचा साठा जमा करून आता आम्ही पुन्हा एकदा निघालो बॅक टू आमची मुंबई.